पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आरोग्य रथाच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते। आपण या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्याच्या घ्यावयाच्या काळजी याचा रथ हा पालखीमध्ये आहे आणि ज्या ठिकाणी पालखीचा जेवणाचा विसावा किंवा मुक्कामाच्या ठिकाणी LED स्क्रीनच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये या ठिकाणी जनजागृती केली जात आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर या ठिकाणी आरोग्य सेवक राऊत सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या चित्ररथाच्या माध्यमातून काय जनजागृती केली जाते? नमस्कार, मी दीपक राऊत, रत्नागिरी विवेकानंद आरोग्य सहाय्यक बोलतो। तर आमच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांना स्वच्छ पाणी प्रथम प्राधान्य त्यांचं आहे। जेवढं सर्व वारकऱ्यांना आम्ही स्वच्छता दूत म्हणून आपले नेमलेले आहे। त्यांच्या मार्फत आपण औषध गोळ्या सर्व घेतोच आहे। गाडीवर आपले लोक जातात। त्यानंतर आपण जेवढ्या शासनाच्या आरोग्याची योजना आहेत किंवा ग्राम विकासाच्या योजना आहेत त्या पण आपण शासनामार्फत तिथपर्यंत पोहोच करतो। दुसरं म्हणजे जिथे जिथं पालखी तळ आहे, जिथं पालखी स्थळ आहे, जिथं मुक्कामा लोक राहतात, तिथं सुद्धा आपण स्वच्छ पाणी लोकांच्या जागेवर आरोग्य तिथं रथाच्या माध्यमातून काय जनजागृती केली जाते? रथामार्फत जेवढ्या आपल्या शासनाच्या योजना आहेत, उदाहरणार्थ आता शासनाने काय केलं, स्वच्छ ग्राम आरोग्य ठेवलेलं आहे। तिथं लोकांना प्रचार करतो आपण। उदाहरणार्थ TBचे रुग्ण असतील ते कसे आपले बरे होतील, ग्राम स्वच्छता म्हणजे गावात स्वच्छता पाहिजे। त्यानंतर दुसरं म्हणजे गरोदर महिला वगैरे असतात त्यांचं लसीकरण करायचं, लहान बाळाचे जे लसीकरण असतं ते पण आपण त्यामार्फत प्रचार करतो। लहान बाळाचे 0 ते 5 वर्षापर्यंत सर्व लसीकरण आपण आपल्या PSC मार्फत उपकेंद्रामार्फत त्यांना जागेवर लसीकरण मिळतं। दुसरं म्हणजे वारकऱ्यांना जे सेवा देतो ना ते जवळजवळ सगळं जेवढे वारकरी लोक आहेत आपले, जे आम्ही पण सेवा करतो ते पण सेवा करतो, पण आमचं काम आहे त्यांना सेवा द्यायचं। जेवढ्या सेवा देता येईल आमच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जेवढ्या चांगल्या सेवा देता येईल तेवढा आमचा प्रयत्न असतो। तुम्ही काय सांगाल या जो LED स्क्रीनच्या माध्यमातून कसा प्रतिसाद मिळतो वारकऱ्यांचा? या माहिती प्रसारणच्या याचा एक हा भाग आहे। या रथामार्फत आपण गरोदर माता, शिशु त्यांना दिले झालेलं लसीकरण, त्याबरोबर ज्या शासनाच्या विविध योजना आहेत, केंद्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याच्यामध्ये साथरोग उच्चाटन, त्याचबरोबर साथरोग नियंत्रण या संदर्भातले जे कार्यक्रम, त्या संदर्भात लोकांना जी महत्वाची माहिती पाहिजे असते ती माहिती आपण या आरोग्य रथाच्या बाबतीत स्क्रीनवर आपण लोकांना ते देत असतो। नक्कीच संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर या आरोग्य रथाच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये त्याचबरोबर नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे। मंगेश केसरे, साम TV न्यूज, दौंड।